गेल्या काही दिवसांपासून महाप्रलयानं हैराण झालेल्या मराठवाड्यासाठी काहीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आता निवळलेलं आहे आणि त्यामुळे मराठवाड्यातील अस्मानी संकट पुढे सरकलंय। पूर्व विदर्भामधील 3 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। या संदर्भात अधिकची माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडून। महेंद्र, आता पूर्व विदर्भातील 3 जिल्ह्यांना अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। सध्याची परिस्थिती सुद्धा बिकट आहे, काय एकूण अपडेट्स आहेत? बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र सुद्धा निवळलेलं आहे आणि पूर्व विदर्भातल्या 3 जिल्ह्यांना अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। मराठवाड्यावरचं संकट तुर्तास पुढे सरकलेलं आहे, मात्र अलर्ट दिल्यामुळे अद्यापही पूर्व विदर्भामधल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये धास्ती आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निवळलेलं आहे, त्यामुळे मराठवाड्यावरचं संकट हे तुर्तास पुढे सरकलेलं आहे। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडे। महेंद्र, तुर्तास विदर्भावरचं संकट हे पुढे गेलेलं आहे, मराठवाड्यावरचं संकट टळलेलं आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच जर पाहिलं गेलं तर मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे असं म्हणलं तरी आता वावगं वाटणार नाही। जर पाहिलं गेलं तर 8 दिवसापासून मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसानं जे आहे ते थैमान घातलेलं होतं, मात्र सध्या जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निवळल्यामुळे मराठवाड्यातलं जे आसमानी संकट आहे ते आता पुढे ढकललेलं आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये जर पाहिलं गेलं तर येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामध्ये खास करून नागपूर क्षेत्रातले येणारे जे जिल्हे आहेत, गडचिरोली आहे, त्यानंतर बुलढाणा आहे, या ठिकाणी जो आहे तो हाय अलर्ट त्यांनी दिलेला आहे। मात्र मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आता सध्या तरी म्हणावी लागेल। गेल्या 3 दिवसापासून मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। छत्रपती संभाजीनगर पासून तर लातूर पर्यंत विदारक वास्तव जे आहे ते समोर आलेलं होतं। मात्र आता हवामान खात्याकडनं जो अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला आहे आणि पाहिलं गेलं तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा जो पट्टा आहे तो तयार झाला, त्यामुळे आता मराठवाड्यावर येणारं जे संकट आहे तुर्तास तरी आता टळलेलं आहे। मात्र विदर्भासाठी जर पाहिलं गेलं तर हाय अलर्ट जो आहे त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पुढील 2 दिवसात पाहिलं गेलं तर पाऊस जे आहे तो मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात आलेली आहे। मात्र एकीकडे मराठवाडा आता पूर ओसरलेला आहे आणि यामध्येच आता त्यांना एक आनंदाची जी बातमी आहे ती आता मिळालेली आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।